च्या राजकीय बातमीकडे वळतोय। आज दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे पुण्यामध्ये होत आहेत। त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी काळातली भूमिका स्पष्ट होणार आहे। त्यातच दोन पवार एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना आता मात्र यात सुप्रिया सुळे यांनी ठेवलेल्या स्टेटसमुळे ट्विस्ट निर्माण झालेला आहे। दरम्यान सुप्रिया सुळे यांनी काय स्टेटस ठेवलेला आहे आधी आपण पाहूयात। तर सुप्रिया सुळे यांचं हे व्हॉट्सअप स्टेटस आता चर्चेत आहेत। त्यांनी अनोखा संदेश या स्टेटसच्या माध्यमातून दिलेला आहे। तर शरद पवारांना दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचा जेव्हा प्रश्न केला तेव्हा शरद पवारांनी चेंडू सुप्रिया सुळेंकडे वळवला होता। असं असताना आता पक्षाच्या मेळाव्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी हे स्टेटस ठेवल्यानं दोन पवार एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया सुळे फारशा उत्सुक नाहीत का अशा चर्चा देखील याच निमित्तानं सुरू झालेल्या आहेत। दरम्यान या स्टेटस नंतर सुप्रिया सुळे यांनी एक स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे। त्यांचं स्पष्टीकरण नेमकं काय आहे तेही आपण पाहूयात। माझ्या आईने मला जो सल्ला दिला तो काल मला विमानात बसवल्यावर आठवला, तो मी ट्विट केला। अभि मी व्हॉट्सअपवर माझा पर्सनल स्टेटस येतो। एका सशक्त लोकशाहीमध्ये स्वतःचं मत मांडणं ह्याच्यात गैर काय, आणि एक भावना असते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।